1 नोव्हेंबर पासून तुमच्या आमच्या दिलासा देणारा निर्णय घेतलाय। सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू त्याचबरोबर खाद्यपदार्थ, साबण, कपडे, पादत्राणे यासह रोजच्या वापराच्या गोष्टी स्वस्त होणार आहेत। राज्यातील सर्व नागरिकांसाठी सरकारच्या माध्यमातून दिलासा देणारी बातमी आता समोर आली आहे। 1 नोव्हेंबर 2025 पासून या 12 वस्तू प्रचंड प्रमाणामध्ये स्वस्त होणार आहेत। गेल्या 10 वर्षातील महागाईला आता ब्रेक लागल्याचं आता काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। यामध्ये गॅसचे रेट असतील, लाईट बिल असेल, दुधाच्या किमती असतील, पेट्रोल डिझेलच्या किमती असतील, सोन्याचे रेट असतील, खाण्याचे गोडे तेल असेल, तसेच साखर असेल, अशा वेगवेगळ्या जीवनावश्यक घरामध्ये लागणाऱ्या 12 वस्तू इतक्या रुपयांनी तुम्हाला आता स्वस्त देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला आहे। 1 नोव्हेंबर पासून देशामध्ये आनंदी वातावरण या ठिकाणी पसरणार। या 12 वस्तू स्वस्त होणार आहेत। 12% आणि 28% जीएसटी टॅक्स मागच्याच महिन्यामध्ये कमी केला होता, परंतु याची थेट अंमलबजावणी 1 नोव्हेंबर पासून होत आहे। त्यामुळे 1 नोव्हेंबर पासून या महत्त्वाच्या 12 वस्तू स्वस्त देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतलाय। कोणत्या वस्तू किती रुपयांनी घसरणार आहेत याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज या ठिकाणी घेणार आहोत। मागील 5 वर्षापासून जीएसटी लावल्यामुळे सर्व वस्तू प्रचंड महागल्या होत्या, जसे की गॅसच्या किमती वाढल्या होत्या, लाईट बिल वाढवून येत होतं, सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या होत्या, तसेच पेट्रोल डिझेलचे रेट सुद्धा गगनाला भिडले होते। दूध असेल किंवा सोन्याचे रेट असेल तर आभाळाला भिडले होते। तसेच गॅसच्या टाकीच्या किमती, किराणा माल या रोजच्या वापराच्या वस्तू सुद्धा प्रचंड या ठिकाणी मागील 5 वर्षापासून या ठिकाणी महागलेल्या तुम्ही सुद्धा पाहिल्या होत्या। परंतु सरकारने आता निर्णय घेतलाय 12% आणि 28% जीएसटी या ठिकाणी मागे घेतल्याने म्हणजेच कमी केल्याने सर्व वस्तू या ठिकाणी तुम्हाला आता स्वस्त पाहायला मिळणार आहेत। मागच्याच महिन्यामध्ये जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु याची अंमलबजावणी थेट आता 1 नोव्हेंबर 2025 पासून होणार असल्याची मोठी माहिती सरकारच्या माध्यमातून पत्रकार परिषदेमध्ये आता सांगण्यात आले आहे। मग आता यामध्ये कोणत्या वस्तू किती रुपयांना तुम्हाला 1 नोव्हेंबर पासून पाहायला मिळतील हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता या ठिकाणी समजणार आहे। सरकारचं हे मोठे गिफ्ट जनतेसाठी या ठिकाणी आता म्हणावं लागेल। 1 नोव्हेंबर पासून आता तुम्हाला सर्व वस्तू एकदम स्वस्त दरामध्ये पाहायला मिळणार आहेत। सरकारने सर्वसामान्यांच्या खिशावर जो ताण बसत होता, तर यामध्ये एक सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतल्याचं सांगितलंय। कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत आणि त्या वस्तू किती रुपयांना तुम्हाला वस्तू या मिळणार आहेत हे तुम्हाला या ठिकाणी आता समजणार आहे। तुम्ही आतापर्यंत प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला या वस्तू महाग होणार, त्या वस्तू महाग होणार, तुमच्या खिशावर प्रचंड ताण बसणार, अशा प्रकारच्या बातम्या प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला ऐकल्या असणार। परंतु सरकारने आता तुमच्यासाठी मोठं गिफ्ट दिलंय। कोणकोणत्या वस्तू यामध्ये स्वस्त होणार आहेत, अगदी तुमच्या वापराच्या वस्तू सर्व या ठिकाणी असल्याने एक मोठा दिलासा आता राज्यातील सर्व जनतेला या ठिकाणी बसणार आहे। कोणत्या वस्तू किती रुपयांनी स्वस्त होणार आहे याची यादी कोणती आल्या नक्की पहा। 1 नोव्हेंबर पासून 12 वस्तू भयंकर आता स्वस्त होणार आहेत। सरकारच्या माध्यमातून 28% आणि 22% जीएसटी रद्द केल्याने सर्व नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झाल्याचं आता या ठिकाणी पाहायला मिळतंय। मागच्या महिन्यामध्ये जीएसटी कमी केली होती, परंतु कोणत्याच वस्तू स्वस्त झाली नव्हता। त्याची थेट अंमलबजावणी 1 नोव्हेंबर पासून करणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून आता जनतेला या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। त्यामुळे 1 नोव्हेंबर पासून कोणत्या वस्तू किती रुपयांना तुम्हाला मिळणार नक्की बघा। आता बघा, या ठिकाणी प्रत्येक वस्तू जीएसटी दर कमी केल्याने आता सरकारने सर्व वस्तू या ठिकाणी स्वस्त देण्याचं ठरवलंय। त्यामुळे प्रत्येक वस्तू या ठिकाणी स्वस्त दिल्याने भाजप सरकारवर नागरिक आता खुश झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळू लागलं आहे। गेल्या 5 वर्षापासून प्रत्येक जण या भाजप सरकारवर त्या ठिकाणी नाराज होता की इतका जास्त जीएसटी लावून नागरिकांना लुटायचं चालू आहे। अशा प्रकारे टीका विरोधकांनी भाजप सरकारवर केल्याने सरकारने आता फायनल निर्णय या ठिकाणी घेतल्याचा आता पाहायला मिळतोय। त्यामुळे 1 नोव्हेंबर पासून या सर्व वस्तू एकदम स्वस्त दरामध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत। किती रुपयांना मिळणार आहेत तुम्ही आता पाहू शकता। आता बघा, जीएसटी त्या ठिकाणी कमी केल्याने या वस्तू तुम्हाला स्वस्त दरामध्ये मिळणार आहेत। कोणकोणत्या वस्तू आहेत याची एक लिस्ट सरकारच्या माध्यमातून आली आहे,
ती लिस्ट तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी आता पुढे वाचून दाखवणार आहे। आता बघा, तुमच्या खिशावर जो काय 5 वर्षापासून ताण पडत होता, तो तुमचा श्वास गुदमरत होता। कोणती वस्तू जर विकत घ्यायला तुम्ही बाजारामध्ये जर गेला तर त्या ठिकाणी पहिला तुम्हाला 10 वेळा विचार करायला लागायचा, घेऊ का नको वस्तू, असं मनामध्ये सारखंच पहिल्यांदा त्या ठिकाणी विचार येत होता। इथून पुढे तुम्हाला आता असं वाटणार नाही, कारण प्रचंड प्रमाणामध्ये वस्तू स्वस्त करण्याचा निर्णय घेतलाय। ज्यामध्ये गॅसचे रेट असतील तर ते प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढले होते। सोन्याचा रेट जर बघितला तर गगनाला भिडल्याचं आपण सुद्धा पाहिलेलं आहे। पेट्रोल डिझेलचे रेट, दुधाच्या किमती, भाज्यांच्या किमती, अशा प्रकारे मागील 5 वर्षापासून GST प्रत्येक वस्तूवर लावल्याने सगळं महागाई या ठिकाणी वाढलेली आता तुम्ही पण पाहिल्या। कोणती वस्तू घ्या ती तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी महाग भेटत होती। त्यामुळे विरोधकांनी जेव्हा भाजप सरकारवर टीका केली होती, तुम्ही असं का करत आहात, सर्वसामान्य माणूस जगायचा कसा, इतक्या वस्तू महाग कशा काय तुम्ही करताय, आम्ही खायचं का नाही, आम्ही खाणं पिणं सोडून द्यायचं का, अगदी खाण्याच्या गव्हाच्या पिठापासून अगदी डोक्याला लावायच्या तेलापर्यंत सर्व वस्तू या ठिकाणी सरकारने महाग या ठिकाणी गेल्या 5 वर्षापासून केलेल्या होत्या। परंतु यामध्ये सरकारने 12% आणि 28% GST रद्द केल्याने सर्व वस्तू तुम्हाला इतक्या स्वस्त रुपयांनी आता पाहायला मिळणार आहेत। आता बघा, 1 नोव्हेंबर पासून तुम्हाला या स्वस्त वस्तू पाहायला मिळणार आहेत। किती रुपयांनी स्वस्त मिळणार आहेत, कोणकोणत्या वस्तू यामध्ये आहेत, एक लिस्ट सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आल्या। ती लिस्ट तुम्हाला या ठिकाणी पुढे वाचून दाखवणार आहे। या सर्व वस्तू मागच्याच महिन्यामध्ये स्वस्त त्या ठिकाणी केल्या जाणार होत्या, परंतु याची अंमलबजावणी त्यावेळी झाली नव्हती। याची थेट अंमलबजावणी 1 नोव्हेंबर 2025 पासून या ठिकाणी आता केली जात असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगितलंय। त्यामुळे पुढील 2 मिनिटे आता तुम्ही लक्ष देऊन बघा, तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला सर्व वस्तू तुम्हाला आता महाग केल्या जात होत्या, परंतु आता स्वस्त या तुम्हाला मिळणार आहेत। आता बघा, या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला या ठिकाणी काही ना काही महाग केलं जात होतं पहिल्यांदा, परंतु या नोव्हेंबर महिन्याच्या मात्र आता तुम्हाला स्वस्त या ठिकाणी वस्तू केल्यामुळे नागरिकांमध्ये एकच आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झाल्याचं आता पाहायला या ठिकाणी मिळू लागलंय। यामध्ये जवळपास 25 प्रकारच्या वस्तूंची वेगवेगळी लिस्ट सरकारच्या माध्यमातून आल्या, परंतु ज्या महत्त्वाच्या 12 वस्तू आहेत, ज्या दररोज तुमच्या वापरायच्या गरजेच्या वस्तू आहेत, त्या सर्व वस्तू कमी स्वस्त दरामध्ये तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत। सरकारने सर्वसामान्यांसाठी हा निर्णय घेतल्याने आता भाजप सरकारवर सगळी जनता खुश झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। कोणकोणत्या वस्तू आहेत, ओळीने तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण या सर्वच्या सर्व गोष्टी तुम्हाला घरामध्ये लागणाऱ्या वस्तू आहेत। काही जीवनावश्यक वस्तू आहेत ज्या तुम्ही दररोज वापरता, ज्या घेताना आतापर्यंत तुमचा हात बाजारामध्ये गेला तर थरथर कापत होता, कारण खिशावर आता तुम्हाला मोठा ताण बसत होता, तर त्या वस्तू आता एकदम तुम्हाला स्वस्त या ठिकाणी आता होणार आहेत। कधी होणार आहेत तर 1 नोव्हेंबर पासून तुम्हाला या वस्तू या ठिकाणी स्वस्त सरकारच्या माध्यमातून GST कमी झाल्यामुळे तुम्हाला पाहायला या ठिकाणी आता मिळणार आहेत। किती रुपयांना या वस्तू दिल्या जाणार आहेत, नेमकं कोणकोणत्या वस्तू आहेत याची एक लिस्ट या ठिकाणी तुम्हाला आता पुढे वाचून दाखवणार आहे। राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याने या निर्णयाचे स्वागत जनतेने केले, ज्यामुळे ज्याचा फायदा सर्व जनतेला होणार आहे। यामधील पहिली वस्तू या ठिकाणी आता सांगण्यात आल्या ती म्हणजे दूध। आता दुधाशिवाय आपला दिवसच जात नाही, मग दूध किती रुपयांनी स्वस्त होणार आहे, नक्की बघा दूध आता किती रुपयांनी स्वस्त होणार आहे। आता बघा, सकाळी उठल्या उठल्या दुधाशिवाय आपला चहाच बनत नाही। दुधाच्या किमती 60 रुपये लिटर, 70 रुपये लिटर या ठिकाणी लिटरला पोहोचल्या होत्या, त्यामुळे नागरिक आता वैतागले होते। शेतकऱ्यांकडून फक्त 40 रुपये 1 लिटर दूध त्या ठिकाणी व्यापारी विकत घ्यायचे, परंतु यामध्ये GST वाढल्याने आता दुधाच्या किमती गगनाला भिडल्या होत्या। त्यामुळे दूध आता नागरिकांनी खायचं नाही यावर सर्वजण आता विचार करत होते, परंतु दुधाच्या किमती आता प्रचंड स्वस्त होणार आहेत। परंतु यामध्ये शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे, कारण शेतकऱ्यांना वाढीव पैसे आता इथून पुढे
तुम्हाला आता मिळणार आहे। दुधाच्या किमती स्वस्त झाल्याने आता व्यक्तीला पण प्रत्येक फायदा होणार आहे आणि शेतकऱ्या पण फायदा होणार आहे। मग शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता समजावून सांगणार आहे। मग आता नेमकं दुधाच्या किमती किती रुपये लिटरने तुम्हाला 1 नोव्हेंबर पासून स्वस्त पाहायला मिळणार आहेत हे तुम्हाला पुढे समजणार आहे। परंतु तत्पूर्वी दुसरी वस्तू या ठिकाणी सांगण्यात आल्या ती म्हणजे पेट्रोल डिझेलचे रेट। बघा आता पेट्रोल प्रत्येक घरामध्ये लागत असतं, प्रत्येकाच्या घरामध्ये किमान एक तरी गाडी असते। इलेक्ट्रिक गाडी कोण सुद्धा घेत नाही, त्याचं कारण म्हणजे प्रत्येक जण इलेक्ट्रिक गाडीला घाबरतो। त्या ठिकाणी प्रत्येक सगळ्यांच्याच घरामध्ये पेट्रोलवरील गाडी असते। एकतर प्रत्येक जण पेट्रोल महाग झाल्यामुळे चिंतेमध्ये होता, त्यामुळे सरकारने पेट्रोलचा रेट त्या ठिकाणी कमी करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला आहे। या ठिकाणी 28% जीएसटी 12% जीएसटी कमी केल्यामुळे पेट्रोल भयंकर स्वस्त तुम्हाला 1 नोव्हेंबर पासून आता त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तुम्ही विचार करत आता केला नसेल, म्हणजे तुम्ही विचार पण केला नसेल, इतकं पेट्रोल डिझेलचे रेट तुम्हाला आता कमी होणार आहेत। 1 नोव्हेंबर पासून नेमकं पेट्रोल किती रुपयांनी स्वस्त होणार आहे याची अपडेट तुम्हाला आता या ठिकाणी पुढे लगेच जाता पाहायला मिळणार आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये जेवढं पेट्रोल स्वस्त नव्हतं त्यापेक्षाही कमी दरामध्ये तुम्हाला पेट्रोल मिळणार आहे। कदाचित हे ऐकून तुम्हाला कदाचित विश्वास पण बसत नसेल, परंतु सरकारने हे जनतेला मोठं गिफ्ट द्यायचं ठरवलंय। त्यामुळे पहिली वस्तू सांगितल्या ती म्हणजे दूध, दुसरी वस्तू सांगितल्या पेट्रोल। या दोन वस्तू प्रचंड प्रमाणामध्ये 1 नोव्हेंबर पासून स्वस्त होणार आहे। किती रुपयांनी स्वस्त होणार आहे हे तुम्हाला लगेच आता पुढे समजणार आहे। परंतु पुढच्या वस्तू सरकारच्या माध्यमातून 1 त्या ठिकाणी नोव्हेंबर रोजी भयंकर स्वस्त कोणत्या होणार आहेत नक्की पहा। आता बघा या ठिकाणी आता पुढची वस्तू कोणती सांगितल्या ती म्हणजे लाईट बिल। आता लाईट बिल पण प्रत्येकाच्या घरामध्ये येत असतं। लाईट कमी करून पण त्या ठिकाणी म्हणजे लाईट तुम्ही कमी वापरून पण प्रत्येक महिन्याला जास्त लाईट बिल येत असतं। प्रत्येक जण यामुळे चिंतेमध्ये होता, लाईट बिल का वाढवून येतंय, ही कटकट कायमची आता तुमची मिटणार आहे। लाईट बिल किती रुपयांनी तुम्हाला कमी येऊ शकतं? आता बघा लाईट बिलात जर विचार केला तर पहिला या ठिकाणी काय होत होतं, लय जास्त येत होतं, तुम्हाला कमी या ठिकाणी आता येणार आहे। परंतु मोदी सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर लाईट बिल या ठिकाणी कायमच गेल्या 5-7 वर्षांमध्ये वाढवून येत होतं। त्याचं कारण म्हणजे यावरती सुद्धा जीएसटी लागला होता, परंतु आता 12% आणि 28% जीएसटी कमी केल्यामुळे सर्वात मोठा फायदा ज्या घरामध्ये लाईट आहे, लाईट बिल जास्त येते म्हणून टेन्शन घेणाऱ्या नागरिकांना यामध्ये आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। मग आता तुमचं जर 1000 रुपये लाईट बिल येत असेल, पहिला जर येत असेल तर त्या ठिकाणी किती रुपये लाईट बिल तुम्हाला आता इथून पुढे होणार आहे, किती रुपयांनी तुमचं लाईट बिल या ठिकाणी स्वस्त होणार आहे याची अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे समजणार आहे। परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढची वस्तू आहे ती म्हणजे खूप महत्त्वाची आहे। दररोज तुम्हाला लागणारी वस्तू आहे ती सरकारने स्वस्त करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे, ती म्हणजे खाण्याचे गोडे तेल। आता बघा जर आपल्या घरामध्ये तेलच नसेल तर आपला स्वयंपाकच होत नाही, स्वयंपाक करताच येत नाही, हे पण तुम्हाला माहिती चांगलंच आहे। त्यामुळे सरकारने अशा वस्तू स्वस्त करण्याचा निर्णय घेतलाय ज्या वस्तूमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पहिला ताण बसत होता, खिशाला कात्री पहिला या ठिकाणी लागत होती। अशा वस्तू स्वस्त करण्याचा निर्णय घेतल्याने त्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे। म्हणजे खाण्याचे गोड तेल आता किती रुपयांनी स्वस्त होणार आहे बघा। आता बघा खाण्याच्या गोडे तेलाचा 1 लिटरचा जर सध्याचा विचार केला तर काही तेल त्या ठिकाणी 130 रुपये लिटर आहे, 140 आहे, 120 रुपये लिटर वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या किमतीमध्ये तेल तुम्हाला सध्याला पाहायला मिळते। परंतु आता 1 लिटरला तुम्हाला 1 नोव्हेंबर पासून किती रुपयांनी स्वस्त तुम्हाला गोडे तेल मिळणार आहे बघा। इतके पैसे तुम्हाला आता पहिल्यांदा 140, 120, 150 तेलाला तुम्हाला 1 लिटरला पहिला त्या ठिकाणी जास्त मोजावे लागत होते। आता किती रुपये तुम्हाला इथून पुढे आता 1 नोव्हेंबर पासून स्वस्त होणार आहे याचंच अपडेट तुम्हाला पुढे समजणार आहे। कोणत्या वस्तू तुम्हाला किती रुपयांनी स्वस्त मिळणार आहेत हे तुम्हाला लगेच समजणार आहे। परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या वस्तू भयंकर स्वस्त होणार आहेत, त्या गगनाला आता सध्याला भिडल्याचं पाहायला मिळतंय, कोणी सुद्धा घेण्याचं धाडस करत नाही। ती वस्तू म्हणजे आता सोनं। आता सोनं म्हणल्यावर प्रत्येकाच्या अंगावर सध्याला तर काटा येऊ लागलाय, कारण सध्याला जर सोन्याचा रेट बघितला तर 1,25,000 रुपयांच्या आसपास पुढे सोन्याचा दर या ठिकाणी तोळ्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। मग आता 1 तोळा सोनं किती रुपयांनी तुम्हाला 1 नोव्हेंबर नंतर त्या ठिकाणी घसरल्याचं पाहायला मिळतंय हे तुम्हाला लगेच आता समजणार आहे। आता बघा सोन्याच्या किमती स्वस्त होणार आहेत,
त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून उघडकीस आलंय। कारण सोन्यावर पहिला भरपूर टॅक्स लागायचा, जीएसटी सरकारने लावला होता। ही जीएसटी आता मागे घेतल्याने सरकारनं ठरवलंय सोनं आता भयंकर स्वस्त करायचं। सोनं स्वस्त झाल्याचं तुम्हाला या ठिकाणी 1 नोव्हेंबर नंतर पाहायला मिळणार आहे। किती रुपयांनी स्वस्त होणार आहे तर 1 तोळा सोन्याचा रेट 1 नोव्हेंबर पासून काय असणार आहे हे तुम्हाला लगेच आता पुढे समजणार आहे। परंतु त्याआधी महत्त्वाची पुढची वस्तू भयंकर स्वस्त केली जाणार आहे, ती म्हणजे आता पुढची वस्तू तुमच्या घरामध्येच लागणारी वस्तू आहे। कोणती आहे नक्की पहा। आता बघा, पुढची वस्तू जी तुम्हाला सांगणार आहे त्याच्याशिवाय तुमचा दिवसच जात नाही। ती वस्तू कोणती आहेत तर बघा, तुमच्या वस्तूंना किती रुपये तुम्हाला इथून पुढे मोजावे लागतील हे सुद्धा तुम्हाला लगेच समजणार आहे। आता बघा, किराणा दुकानामधील ज्या वस्तू मिळतात त्या सर्व वस्तू स्वस्त भयंकर होणार आहेत। यामध्ये चहापूड असेल, साखर असेल, मीठ असेल, हळद असेल, जे पॅकबंद त्या पुढे असतात, हळद असेल, चटणी असेल, पॅकबंद त्या ठिकाणी पॅकेटमधील ज्या वस्तू आहेत त्या या ठिकाणी आता स्वस्त तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। 12 वस्तू तुम्हाला स्वस्त मिळणार आहेत। आता तुम्हाला लिस्ट सांगतो की कोणती वस्तू किती रुपयांना स्वस्त मिळणार आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये गाडी असते, म्हणून आपण पेट्रोल पासून या ठिकाणी सुरुवात करूया। सध्याला जर पेट्रोलचा जर विचार केला तर 1 लिटरला 100 ते 110 रुपये 1 लिटरला पेट्रोलला तुम्हाला सध्याला तर या ठिकाणी मोजावे लागतात। परंतु आता पेट्रोलचा रेट जीएसटी कमी झाल्यामुळे तुम्हाला 80 ते 90 रुपयांच्या आतमध्ये तुम्हाला पेट्रोल डिझेल कमी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळू शकतं। म्हणजे तुमच्या खिशातील कमीत कमी लिटरला त्या ठिकाणी 30-40 रुपये तरी किमान तुम्हाला त्या ठिकाणी आता पहिला भरावे लागत होते, ते आता इतके पैसे वाचणार आहेत। जीएसटी दर कमी केल्यामुळे पेट्रोलच्या डिझेलमध्ये 30 ते 40 रुपयांची घसरण तुम्हाला पाहायला मिळू शकते। त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये लागणार आहे LPG गॅस सिलेंडर। आजची जर LPG गॅस सिलेंडरची किंमत पाहायला गेली तर 800 ते 850 रुपयांच्या आसपास त्या ठिकाणी आहे। याचा जर विचार केला तर गॅस सिलेंडर तुम्हाला आता या ठिकाणी आता तुम्हाला 700 रुपये तुम्हाला पाहायला मिळू शकतो। म्हणजे 100 ते 150 रुपये तुम्हाला गॅस सिलेंडरच्या टाकीमध्ये तुम्हाला सूट मिळू शकते, स्वस्त मिळू शकते। यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पुढची वस्तू तुमच्या जेवणामध्ये वापरली जाते ते म्हणजे गोड तेल किती रुपयांनी स्वस्त होणार बघा। आता बघा, खाण्याचे गोडे तेल वेगवेगळे असते, यामध्ये वेगवेगळ्या त्याप्रमाणे त्याच्या किमती सुद्धा वेगवेगळ्या असतात। सरासरी जर विचार केला तर जीएसटी रेट त्या ठिकाणी कमी केल्यामुळे 1 लिटर मागे 20 ते 25 रुपयांनी तुम्हाला तेल कमी झाल्याचं पाहायला मिळू शकतं, त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची पुढची वस्तू सांगण्यात आल्या ती म्हणजे लाईट बिल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले लाईट बिल जे आहे तर लाईटचे 300 युनिट पर्यंत सरकारच्या माध्यमातून मोफत तुम्हाला वीज दिली जाणार आहे। परंतु आता लाईट बिलाबाबत अजून पण त्या ठिकाणी सरकारने घोषणा केली नाही, परंतु 300 युनिट मात्र तुम्हाला या ठिकाणी लाईट बिल सूट दिली जाणार आहे। त्यातच आनंदाची बातमी मोदी सरकारने दिल्या ती म्हणजे जीएसटी कमी केल्यामुळे पहिला 1000 रुपये लाईट बिल येत असेल तर तुम्हाला 850 ते 900 रुपये लाईट बिल येऊ शकतं। आता सगळ्यात महत्त्वाची पुढची वस्तू सांगण्यात आल्या सोनं। आता सोनं किती रुपयांनी स्वस्त होऊ शकतं हा प्रश्न सगळ्यांचं मनामध्ये भरलेला आहे। तर सोनं जर तुम्हाला घ्यायला गेलं 1 तोळ्याला तर जीएसटी पहिला लावली जायची, ही जीएसटी या ठिकाणी कमी केल्याने सोनं तुम्हाला 1 लाख रुपये तोळा त्या ठिकाणी जर असेल तर त्या ठिकाणी आता 1 लाख रुपये तोळा जर असेल तर तुम्हाला 10,000 रुपयांची सूट त्या ठिकाणी जीएसटी कमी केल्यामुळे स्वस्त मिळू शकतं। त्यामुळे तुम्ही अंदाज लागू शकता 1 तोळा सोन्याच्या पाठीमागे तुम्हाला नेमकं किती रुपयांची बचत या ठिकाणी होऊ शकते। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातील लागणाऱ्या वस्तू किती रुपयांनी स्वस्त होऊ शकतात, जसं की हळद असेल, मीठ असेल, चटणी असेल, गव्हाच्या पिठाचा आटा त्या ठिकाणी पिशवी असेल, ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत यामध्ये भरपूर सूट या ठिकाणी स्वस्त तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजे प्रत्येक वस्तू मागे तुम्हाला 30 ते 40 रुपये दराने या ठिकाणी आटा त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला चहापूड असेल, हळद असेल, यामध्ये पण तुम्हाला 10 रुपयाचा पुडा असेल 2 ते 3 रुपयांनी स्वस्त झाल्याचं पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।